श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, मुलं अभ्यास करत नसतील तर त्यांचं अभ्यासात लक्ष लागण्यासाठी सतत काळजीत असतं आणि त्यासाठी नेहमी प्रयत्नही करत असतं. तर या सगळ्या गोष्टीसाठी आपण कुठला साधा आणि सोपा उपाय करू शकतो ते बघूयात. हा उपाय आहे तो म्हणजे आपल्या भगवद्गीतेमधील 15वा अध्याय. हा अध्याय आपल्या दिंडोरी प्रणीत केंद्रातल्या नित्यसेवेच्या पुस्तकातही दिलेला आहे. या अध्यायाचे पठण कसे करायचे? रोज संध्याकाळी आपला दिवा लावून झाल्यानंतर, आपली संध्याकाळची देवपूजा झाल्यानंतर आपण आपल्या स्वामींसमोर बसून किंवा आपल्या घरातील देवांसमोर बसून अगरबत्ती समोर लावून घ्यावी. त्यानंतर आपण हा गीतेचा 15वा अध्याय वाचावा. गीतेचा 15वा अध्याय वाचून झाल्यानंतर जी विभूती तयार होते ती विभूती आपल्या मुलांच्या कपाळावर त्या विभूतीचा टिळा लावावा. ही सेवा आपल्याला रोज संध्याकाळी नित्य नियमाने न चुकता देवपूजा झाल्यावरती हा 15वा अध्याय वाचून त्याची विभूती तयार करून तो मुलांच्या कपाळावर लावायचा आहे. ह्या उपायाने आपल्या मुलांची हळूहळू प्रगती आपल्याला दिसेल, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागण्यासही मदत होईल. तसेच हा उपाय महिला आपल्या नवऱ्यांसाठीही करू शकतात, नवऱ्याच्या प्रगतीसाठी करू शकतात किंवा घरातील इतर सदस्यांसाठीही करू शकतात. फक्त हा उपाय घरातील महिलेनेच करायचा आहे. त्यामुळे हा उपाय नक्की करा आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल तसेच आपल्या मुलांची प्रगती करूयात, त्यांचा अभ्यासात लक्ष लागावं यासाठी नक्कीच हा उपाय करून आपण नक्कीच प्रयत्न करूयात. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.